घरात सगळं काही शांत होतं. नेहमीसारखं दिवस सुरू झाला होता. आईने पूजेसाठी गंध घातला. समय जवळ बसून आरती म्हणत होती. आजोबा रेडिओवर स्वामी माऊलींचा अभंग लावून जप करत होते. बाबा ऑफिससाठी तयारी करत होते, पण मन थोडं बेचैन होतं. स्वामी माऊलीच्या फोटोसमोर रोजप्रमाणे नमस्कार करायला गेला. स्वयंपाकघरात फोडणीचा आवाज, गंधाने घर दरवळत होतं. आई अचानक थबकली. पोटात जोरदार वेदना उठल्या. तिचा आवाज ऐकून सगळे धावत आले. आजी घाबरली होती. बाबा पटकन फोन लावला. रिक्षा बोलवली. गेली घाईघाईत. आईचा चेहरा फिका झाला होता. वेदना तीव्र होत चालल्या होत्या. आजोबा म्हणाले, माऊलींचा गंध कपाळावर लाव. तिच्या आजीनं उदी लावली आणि हलक्याने माऊलीचं नाम घेतलं. रिक्षा आली. बाबा आईला सावरत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. शेजारी पळत आले. सर्वांनी काळजीने विचारलं, काय झालं आहे. आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टर तपासणीसाठी आले आणि म्हणाले, प्रसंग कठीण आहे. प्रस्तुती खूप जड आहे. यामध्ये बाबा घाबरले. आजोबा आजी ताटकाळून बघत बसले. बाहेरच्या बाकावर डॉक्टर म्हणाले, 4-5 तास तरी वाट पाहावी लागेल. आई आज जोरजोरात विवळत होती. वेदना सहन होत नव्हत्या. बाहेर सगळ्यांचे डोळे पाणावले होते. वातावरण एकदम थांबल्यासारखं झालं. बाबा उठून थेट मंदिराकडे गेले. माऊलींच्या मूर्तीसमोर बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ओठांवर जप सुरू झाला. स्वामी माऊलींचं नाव घेऊन त्यांच्याकडे साकडं घातलं. त्यांच्या चरणी आई आत त्रासात होती आणि बाबा देवाजवळ बिलगले. डॉक्टर येऊन म्हणाले, बाळाची हालचाल कमी वाटते. त्यांनी सांगितलं, कॉम्प्लिकेशन वाढत आहेत. निर्णय घ्यावा लागेल. बाबाचं काळीज सुन्न झालं. शरीर थरथरत होतं. क्षणाक्षणाला ते म्हणाले, स्वामी माऊली, ही वेळ तुझी परीक्षा आहे खरंच. बाळ वाचू दे. आईला काही होऊ देऊ नकोस तू आता. त्यांनी माऊलीचा फोटो हातात घेतला आणि डोळ्यांवर ठेवला. 5 तास उलटले, पण प्रसंग तसाच जड राहिला. डॉक्टर म्हणाले, आईचा चेहरा थकल्यासारखा झाला, पण बाळ अजून निपचित. बाहेर बसलेले सगळे नातेवाईक चिंतेत होते. कोणाची भाषा थांबली होती. त्या क्षणी एका संतासारखे दिसणारे गृहस्थ तेथे आले. शेजारीच त्यांनी बाबांकडे पाहिलं तेव्हा बाबा अक्षरशः रडत होते. माऊली म्हणत त्यांनी विचारलं, काय झालं हो, इतकं दुःख का तुमच्यावर. बाबांनी सगळा प्रसंग सांगितला. काळजाचा ठोका चुकला होता. त्या गृहस्थांनी हळूच पिशवीतून एक उदीची पुडी काढली. ही घ्या. ही माऊलींच्या चरणी ठेवलेली आहे. विश्वास ठेवा. बाबांनी उदी घेतली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. डॉक्टर सगळे पाहत होते. बाबांनी ती उदी आईच्या कपाळावर लावली. त्वरित डॉक्टर विचारात पडले, पण काहीच बोलले नाही. शांत राहिले. त्या क्षणानंतर आईचं श्वास सुरळीत झालं. बाळाची हालचाल जाणवली. डॉक्टर घाईघाईने तयारीला लागले. सगळं अचानक बदलत. आतून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य दिसू लागलं. थोडं थोडं बाबा अजून माऊलींच्या फोटोसमोर डोळे मिटून बसले. 7 तास उलटून गेले. आता प्रस्तुतीला शेवट जवळ आला. डॉक्टर बाहेर आले. चेहरा थकलेला, पण डोळे पाणावलेले. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. चमत्कार वाटतोय. आजोबा उठले, हात जोडले आणि म्हणाले, जय जय स्वामी समर्थ. घरात आनंदाचा शिरवाडा उसळला. आवाज निघाला. बाळाला पाहायला ते बाबा थरथरत आत गेले. आईच्या खुशीत बाळ पहिल्यांदा पाहिलं आणि लहानसं हात माऊलींच्या हाराजवळ झुलत होतं. अलगद. आई म्हणाली, ती माऊलीच्या कृपेने आली. तिचं नाव आता स्वामिनी. सगळ्यांनी एकसुरात मान डोलवली. तेच नाव मनात रुजलं, स्वामिनी. भक्तींची मूर्तिमंत भेट, माऊलीच्या विश्वासाचं प्रतीक. त्या रात्री स्वामी माऊलींच्या पादुकांजवळ झोपवण्यात आली. स्वामिनी आई झोपली नव्हती. बाळाच्या चेहऱ्यावर पाहत होती निरंतर. आईच्या ओठावर एक मंत्र होता, जय जय स्वामी माऊली. बाबा म्हणाले, हे बाळ नाही, ही आहे भक्तीची साक्षात प्रचिती. सकाळ झाली. बाळाच्या रडण्याने घरातले जागे झाले. शांतपणे आजीबाई पहाटेपासून गाभाऱ्यात स्वामी माऊलींची आरती म्हणत होत्या. आई हलक्या गोड आवाजात स्वामिनीला अंगावर घेतलं. मिठीत स्वामिनीच्या डोळ्यात चमक होती, जणू ती सगळं जाणवते. बाबा दरवाजासमोर बसलेले, हातात माळ होती, होठ हलत होते. शेजारच्या ताईंनी पाहिलं बाळ गोंजारताना. आई गदगदली होती. आजोबा म्हणाली, ही मुलगी साक्षात देवाचा आशीर्वाद आहे.
दुपारी शेजारी आले बाळाचं दर्शन घेण्यासाठी. घरात रांग लागली होती. स्वामिनीचं पहिलं नामकरण थोड्या मोजक्या माणसांमध्ये पार पडलं. फूल, गंध, मंत्र आणि थोडा अभिषेक यांनी सुगंधित झालं. स्वामी माऊलींची आरती ऐकून स्वामींनी हळूहळू डोळे मिटायची. आई म्हणायची, ही स्वामी माऊलीचं रूप आहे. या युगातलं. संध्याकाळी गाभाऱ्यात समई तेवत असताना स्वामींनी शांत झोपायची. कधी कधी तिच्या हातांनी माळ हालताना घरच्यांना दिसायची. बाबा म्हणायचे, या घरात भक्तीचं बाळ जन्मलंय. आजी म्हणायची, स्वामिनी म्हणजे घरातल्या आंतरिक जप. आई रोज तिला माऊलींची कथा सांगायची, गोंजारून झोपवायची. कधी बाळ हसायचं, कधी नुसतंच शांतपणे ऐकत राहायचं. ती फक्त बाळ नव्हती, ती भक्तीचा अनुभव होती. त्या घरात स्वामिनीच्या जन्मानंतर घरातले भांडणं थांबली, गोडवा वाढला. शेजाऱ्यांनी म्हटलं, या बाळाच्या येण्याने घरात माऊली आल्या. आई रोज एक नवीन कपड्यांचा हार करत असे आणि माऊलींसाठी, बाळासाठी जे गंध असायचं तेच गाभाऱ्यात ठेवले जायचे. आजोबा म्हणाले, मी खूप जगलो, पण आज मी समाधानी. बाळाच्या डोळ्यात जे तेज होतं ते घरात भरून राहिलं. आई म्हणायची, माझ्या ओंजळीत भक्ती झोपत आहे. स्वामिनीच्या आवाजात पहिला शब्द माऊली अगदी स्पष्ट ऐकून बाबा थरथरले. अश्रूंनी डोळे भरून आले. त्यांच्या घरात हसणं वाढलं आणि ताण कमी झाला. सगळ्यांमध्ये आई म्हणाली, ती बोलले नव्हते पण घरात शांतता आणली. जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. स्वामिनीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी चॅनलशी जोडून राहा. आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश तसेच अनुभव घेऊन येत असतो. तुमचा एखादा अनुभव असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा, म्हणजे ते इतर भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांची भक्ती वाढवण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.